सर्वप्रथम मित्रांनो नमस्कार, मी मयूर मिसाळ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे काय तर तुमचीच मागणी होती की मयूर आम्हाला तुमचं राहतं गाव दाखव। तर ठीक आहे म्हणलं, पण तो प्रसंग येत नव्हता आणि योगायोगानं तो प्रसंग आज आलेला आहे। आपल्या गावामध्ये थोडासा सांस्कृतिक कार्यक्रमही आहे, त्याच्या माध्यमातून म्हणलं चला तुम्हाला आपलं गावही दाखवता होईल। तर व्हिडिओ हा न स्किप करता पूर्ण पाहायचा। तर आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल एवढी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला तर शेअरही करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका। तर चला जाऊया माझ्या छोट्याशा गावामध्ये येल्लोमडीमध्ये। चला कंटिन्यू ब्लॉग करा। तर मी आलो आपल्या मित्राच्या घरामध्ये, तर त्याचं थोडंसं आवरतं आहे अजून, तो तोंड हातपाय झाला आहे आता आणि त्याला घेऊन मी नंतर गावामध्ये जाईन। तर व्हिडिओ हा नक्की कंटिन्यू बघा। चला तर मग आपण जाऊया गावामध्ये। तर ही अशी आहे बघा आमच्याकडची पाऊल वाट चालत जायची गावामध्ये। इथून साधारणतः अजून 1 किलोमीटर राहिला असेल गाव। तर फायनली आपण आलोय डांबरी रोडला। आता याला थोडं गचका गुचका आहे तर बरं का, पण डांबरीच म्हणावं लागेल। तर हे आपल्या गावात जायची वाट, म्हणजे थोडक्यात आपण गावामध्ये आलोय आता। आणि हे आपण वळलो आता आपल्या गावामध्ये, येल्लोमडी गावात। हे कच्ची वाट जाते, ते समोर दिसतंय ते मंदिर। गावले मोठं नाही, छोटंसंच आहे। त्याला कोणाचा दाब द्यायला होतं म्हणजे येते ना। ही आपली जुनी घर आहेत गावातली। काय झालं? तर ही आमच्या गावातली अशी थोडी जुनी घर आहे ती। शक्यतो सगळी गावाच्या बाहेरच राहते ती, कार्यक्रमानिमित्तच गावामध्ये येतात सगळी मंडळी। तर हे बघा पुढून पालखी येणार आहे, त्या पालखीसाठी काढलेली रांगोळी आहे। हे आमच्या गावातलं छोटंसं किराणा दुकान। व्हिडिओ हा न स्किप करता कंटिन्यू बघा मित्रांनो। तुम्हाला मी आमचं छोटंसं येल्लोमडी गाव दाखवण्याचा प्रयत्न करतोय। इथं दिंडीचा कार्यक्रम चालू आहे आता गावामध्ये। आज 8 दिवस झाले सप्ताह चालू आहे। उद्या सप्त्याचा शेवट आहे आणि सप्त्याच्या आदल्या दिवशी आमच्या गावामध्ये हा कार्यक्रम असतो। गावाच्या सगळ्या भोवतीनं ही दिंडी फिरवली जाते। साधारण एकदम थोडीशी घरं बघायला भेटतील आमच्या गावामध्ये तुम्हाला, जास्त नाही। तर हा आमच्या गावचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे। तर बघा मित्रांनो, कधी आला? आता झालोय जस्ट। लाईव्ह चालू आहे? लाईव्ह नाही, यूट्यूबला आहे। हा चालेल चालेल।
मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगायचंय मला व्हिडिओ कसा वाटला, कसं नाही, आमचं छोटंसं गाव कसं वाटलं. हे आहे आमचं छोटंसं येलमोडी गाव. ही आमची बंद पडलेली मराठी शाळा. इथंच आम्ही लहानपणी शाळेत गेलो, पण विद्यार्थी गावामध्ये कमी असल्यामुळे शाळा बंद पडलेली आहे. अशी पडलेली घरात म्हणलं नाही का मी गेल्या तुम्हाला पाठीमागं, पण आम्ही गावामध्ये जास्त राहत नाही. आमची गावातली लोक सगळे रानामध्ये राहतात, रानामध्ये सगळी सोय होती म्हणून. आणि गावामध्ये काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम असला तरच गावामध्ये येतात लोक, नाहीतर गावामध्ये कोण येत नाही. आता उद्या काल्याचं कीर्तन झाल्यानंतर उद्या गावामध्ये माणूस बघायला भेटणार नाही तुम्हाला 10-11च्या नंतर. ठराविक जी लोक आहेत तेच राहिलेले आहेत गावामध्ये. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ हा कंटिन्यू बघा आणि कसा वाटतोय मला तो नक्की सांगा. तर मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग मला कंटिन्यू सांगायचं व्हिडिओमध्ये. तर चला आपण पुढे कंटिन्यू करू ब्लॉग. तोपर्यंत मला सांगा कसं वाटतं कसं नाही. आमचं छोटं येलमोडी गाव कसं वाटलं तुम्हाला तेही सांगा. आपलं गाव दाखवू दे कुठेतरी. लाईव्ह केलं का व्हिडिओ काढायला? नमस्कार मित्रांनो, हे आपलं मंदिर पाठीमागे दिसतंय तुम्हाला. जाऊन तुम्हाला मी गाभाऱ्याचं दर्शन करतो. चला. हे आपलं छोटंसं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. पाठीमागे जे दिसतंय ते छोटंसं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे मित्रांनो. तर हे आमच्या गावचं छोटंसं विठ्ठल रुक्मिणी मंदिर. सर्वप्रथम आपण साष्टांग नमस्कार घालू. आणि याच्या पाठीमागे बघितलं तर थोडंसं इथं बघा, ह्या मारुतीचं मंदिर आहे जे गावामध्ये आहे. आमच्या छोटं विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्येच हे छोटंसं मारुतीचं मंदिर आहे आतमध्ये. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे आहे आमच्या गावचं मारुतीचं मंदिर जे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्येच आतमध्ये आहे. तर मित्रांनो, हा आपला आहे मंदिराचा परिसर. ही दिंडी यायला लागली मंदिरामध्ये.
तर कसं वाटलं आमचं छोटंसं गाव मला कमेंट करून नक्की सांगा. मी भरपूर दिवस झालं हा योगायोगाची वाट बघत होतो. तर गेली एक वर्ष झालं तुम्ही मला मागणी करताय की मयूर आम्हाला तुमचं गाव दाखवा. तर फायनली तुम्हाला मी गाव दाखवायला लागलोय आमचं. चला 2 लाईन उभं टाका, 2 लाईन मध्ये उभं टाका. चला मंडप आहे आमच्या गावचा. 2 लाईन मध्ये उभं राहा. विनय करीत चला. तोच माझ्याकडे मागे माझ्या पाठीमागे चला. काय केलं 2 लाईन मध्ये उभं टाका. आणि या मंडपाच्या पलीकडे छोटंसं विठ्ठल मंदिर आहे आमचं, विठ्ठल रुक्मिणी मंदिर. भाऊ इकडे या. तर आता आपण मंदिरात जाऊन तुम्हाला विठ्ठल मंदिर दाखवतो. हा